ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आलेलं आहे। या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून नागरिकांसाठी मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण गॅस धारक असाल, जर तुमच्या पण घरामध्ये गॅसचा वापर होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आता तुम्हाला देखील गॅस मिळणार नाही। जर तुम्ही पण हे काम केले नसेल तर आता गॅसमध्ये एक मोठी बदल देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता देखील गॅसबाबत सर्वात मोठी ही बातमी समोर येत आहे। जर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये गॅसला महत्त्व देत असाल तर तुम्हाला देखील आता हे काम करणं अत्यंत गरजेचे झालेले आहे। आता तुम्हाला पण देखील गॅस पाहिजे असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की पूर्णपणे आपला गॅस संपायच्या अगोदर आपल्या घरामध्ये गॅस पाहिजे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील या ठिकाणी समजणार की गॅस देखील कसा मिळवायचा, कोणतं काम करायचं जेणेकरून गॅस देखील तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक देखील 45 दिवसांनी मिळेल। आता गॅसबाबत काही महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गॅसबाबत मोठे निर्णय पार पडलेले आहे। या युद्धाच्या संकट काळामध्ये गॅसचा देखील तुटवडा झालेला आहे। गॅस देखील मिळत नाहीये। बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये देखील गॅस आता पूर्णपणे येणं बंद झालेले आहे। बऱ्याच नागरिकांना गॅस मिळत नाहीये। जर तुम्ही पण महाराष्ट्रातील नागरिक असाल, जर तुम्ही पण भारतातील नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही पण गॅस वापरत असाल, जर तुमचे पण सर्व काम पूर्णपणे गॅसवर होत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील एक काम सांगण्यामध्ये येणार। ते काम जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुम्हाला गॅस मिळणार नाही। गॅसमध्ये देखील एक अट घालण्यामध्ये आलेली आहे आणि ते काम देखील तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार। ती अट देखील कोणती असणार ती पण या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। गॅस धारकांसाठी ही बातमी देखील अत्यंत मोठी आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या देखील मित्रांना गॅस धारकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्ही पण गॅस धारक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। गॅस देखील या नागरिकांना मिळणार नाहीये। ज्या नागरिकांचे काम अधुरे असेल, ज्या नागरिकांनी हे काम केलेलं नसेल त्या नागरिकांना देखील या ठिकाणी गॅस मिळणार नाही। या ठिकाणी काही दिवसांचा फरक देखील ठेवलेला आहे। आता तुम्हाला देखील प्रत्येक महिन्याला असेल, प्रत्येक आठवड्याला असेल गॅस मिळणार नाहीये। तुम्हाला देखील एक विशिष्ट कालावधीनंतर गॅस मिळणार आहे। किती दिवसांचा अंतर देखील या ठिकाणी ठेवण्यामध्ये आलेला आहे, ते अंतर देखील आपण या ठिकाणी बघू। आता याच दिवसानंतर तुम्हाला गॅस मिळणार। ज्या नागरिकांचं एक काम पूर्ण नसेल त्या नागरिकांना अजिबात गॅस दिला जाणार नाहीये। जर तुमचे पण काम आहे पूर्णपणे गॅसवर अवलंबून असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता तुम्हाला देखील या ठिकाणी ते काम बघायचं आहे, ते काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि ती अट देखील बघायची आहे। किती दिवसानंतर नागरिकांना गॅस मिळणार, गॅसचा वापर करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार असल्यामुळे तुम्हाला देखील तो अंतर बघायचा आहे। किती दिवसानंतर गॅस मिळणार तेही बघायचं आहे आणि त्याचप्रमाणे देखील गॅसचा वापर करायचा आहे। गॅस देखील या ठिकाणी संपत आलेला आहे। गॅस देखील या ठिकाणी पूर्णपणे विदेशातून येत असल्यामुळे आता देखील पूर्णपणे युद्धाच्या काळामध्ये देखील गॅस मागलेला होता। आता देखील 60 ते 70 रुपयाने देखील गॅसचे दर वाढलेले होते। आता देखील गॅसचे दर वाढले असून सुद्धा गॅस देखील मिळत नाही। गॅसची देखील टंचाई झालेली आहे। ज्या नागरिकांनी देखील गॅस या ठिकाणी बुक केलेला नसेल त्या नागरिकांना आता गॅस काय मिळत नाही। गॅस देखील आता बुक केल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही। आता तुम्हाला देखील एक अट घालण्यामध्ये आलेली आहे। ज्या नागरिकांनी देखील या ठिकाणी गॅस बुक केलेला आहे त्या नागरिकांना आता तब्बल 45 दिवसानंतर गॅस मिळणार। म्हणजेच की देखील आता तुम्ही जर आज एक टाकी खरेदी केली तर तुम्हाला थेट 45 दिवसानंतर गॅस मिळणार। 45 दिवसाचा देखील गॅप या ठिकाणी ठेवण्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे देखील हाच गॅप बघून तुम्ही देखील गॅसचा वापर करा। पण जर तुम्ही हे काम केले नाही, जर तुम्ही हे महत्त्वाचं काम अधुरं ठेवले तर तुम्हाला देखील गॅस मिळणार नाही। तुमचा देखील गॅस पूर्णपणे बंद केला जाईल। तुम्हाला देखील नवीन टाकी, भरलेली टाकी देखील या ठिकाणी मिळणार नाहीये। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचं काम बघू। जर तुम्ही पण गॅसचा वापर करत असाल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर जाऊन तुमच्या गॅस एजन्सीवर हे
काम करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही पण ते अधुरे ठेवले, जर तुम्ही पण या कामांकडे बघून दुर्लक्ष केलं, जर तुम्ही पण हे काम हलक्यात घेतलं तर तुम्हाला देखील हे हलक्यात घेतलेलं काम अत्यंत महागात पडू शकतं. कारण की देखील ज्या नागरिकांना आता गॅस मिळत आहे त्या नागरिकांना एक अट घालण्यामध्ये आलेली आहे ती 45 दिवसाची. पण ज्या नागरिकांचं हे काम अधुरं असेल, ज्या नागरिकांनी हे काम केलं नसेल त्या नागरिकांना गॅस अजिबात दिला जाणार नाही. जर तुम्ही पण गॅस वापरत नसाल तर तुम्हाला देखील हे काम पूर्णपणे आवश्यक नाही आहे. जर तुम्ही ते केलं तरी काही नाही आणि केलं नाही तरी काही नाही. पण जे नागरिक गॅस वापर करत आहेत, ज्या नागरिकांना गॅस लागतो, ज्या नागरिकांच्या घरामध्ये गॅस जळतो त्यांच्यासाठी हे काम अत्यंत गरजेचे आहे. हे काम करण्यासाठी एकही रुपया लागत नाही. हे काम करण्यासाठी देखील खर्चही येत नाही. फक्त तुम्हाला देखील तुमच्या गॅस एजन्सीवर जाणं आवश्यक आहे. तुमचं देखील जे कार्ड असेल गॅसचं ते घेऊन जाणं अत्यंत गरजेचे आहे आणि त्यांना देखील सांगणं हे काम तुमचं देखील काम असल्यामुळे तुम्हाला पण ते पार पाडावं लागेल. नसता तुम्हाला गॅस मिळणार नाही. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काम बघू. ते काम देखील तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार. जर तुम्ही ते काम केलं नाही, जर तुम्ही पण त्यासाठी टाळाटाळ केली तर तुम्हाला देखील या ठिकाणी गॅस मिळणं अजिबात बंद होईल. तुम्हाला देखील पूर्णपणे कधीही गॅस मिळणार नाही. त्यामुळे देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे काम हलक्यात घेऊ नका. बऱ्याच नागरिकांनी हे काम हलक्यात घेतलं आणि ते काम पूर्ण केलं नाही. त्यांना देखील आता गॅस मिळायचा अजिबात बंद झालेला आहे. ज्या दिवशी ते नागरिक हे काम करतील त्याच दिवसापासून त्यांना गॅस मिळेल. आता तुम्हाला हे तर कळलं असेल की आज देखील जर एखाद्या कार्डवर गॅस बुक केला, गॅस देखील भरून आणला तर तब्बल 45 दिवसाचा मध्ये देखील फरक ठेवलेला आहे. 45 दिवसानंतर थेट त्या नागरिकांना गॅस मिळणार. त्यामुळे देखील आता गॅसचा वापर देखील कमी देखील करा असं आव्हान देखील नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. पूर्णपणे वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं 45 दिवसानंतर देखील गॅस देखील एका व्यक्तीला मिळणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. जर तुम्ही पण गॅस धारक असाल तर तुम्हाला देखील यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते काम आहे. जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्ही ते अधुरे ठेवलं तर तुम्हाला देखील गॅस 45 दिवसानंतर नाही तर कधीच मिळणार नाही. हे महत्त्वाचं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ते महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमचं कार्ड घ्या आणि देखील तुमच्या गॅस एजन्सीवर जाऊन देखील त्या ठिकाणी ई-KYC करा. ई-KYC करणं देखील अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही ई-KYC कडे दुर्लक्ष केलं, जर तुम्ही ई-KYC केलं नाही तर तुम्हाला देखील या ठिकाणी गॅस मिळणार नाही. गॅस देखील आता तब्बल 45 दिवसानंतर मिळणार. पण जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला देखील गॅस अजिबात मिळणार नाही. तुमचं कार्ड बंद केलं जाईल. त्यामुळे देखील या कामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ते काम पूर्ण करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.